मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकुल आपल्यासाठी कॅश प्राइज झाले तर आपण सुद्धा या विकुल. आणि विकुल विकुल आपण या. सुरेशजी पाटील यांच्याकडनं आपण हे विकुलने ज्या पद्धती केल्या त्यांच्या पप्पाकडनं हे खास करून गिफ्ट आहे की मुलाचा परफॉर्मन्स आपण पाहून वडील सुद्धा खुश झालेत. कारण नेहमीच जसं म्हणतात ना की मुलगा ज्या वेळेला चांगलं काम करतो तेव्हा वडिलांचा ऊर अभिमानानं भरून येतोय. तर आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्यावरती सुद्धा चर्चा केली जाणार आहे. मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच आपण थोड्या वेळाने नक्कीच सांगणार. कारण मॅच सुरू आहे तर मॅचच्या दिशेने जाणं आवश्यक आहे. तर मॅचच्या दिशेने जाऊया. पहिला मॅच सुरू आहे जिथून श्रीराम कसाळे बॅटिंग करतोय आणि पहिल्या चेंडूवरती नारायणनं विकेट प्राप्त केले आहे. पायावरती चेंडू आदळलाय आणि इथे मात्र विकेट्स लागोपाठ दुसरा विकेट गॉन. बरोबर बरोबर मीडियाला लेगच्या मोठी हा चेंडू होता आणि पायावरती चेंडू आदळला. एका पाठोपाठ एक दुसरा विकेट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बेस्ट विकेट टेकिंग गोलंदाज जर बघितले तर टॉप 5 मध्ये हा गोलंदाज आहे नारायण आहे. हॅट्रिकच्या मोक्यावरती आहे ज्याचा उल्लेख आम्ही करतोय की या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो टॉप 5 चे गोलंदाज आहेत बॉलर आहेत त्यामध्ये नारायण आहेत. आतापर्यंत नारायणच्या नावावरती 7 विकेट आहेत. हॅट्रिकच्या मोक्यावरती आता नारायण हॅट्रिकसाठी VS स्पोर्ट्स कडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हॅट्रिक आहे हे बघूया प्राप्त होते का. ओ बाउन्स थोडासा बाउन्स झालाय चेंडू. इथून दोन संघामधली लढाई आहे. एक संघ तर तिथे पुढे गेलाय तो वाघोबा जांभूलपाड्याचा संघ आहे. दुसरा एक संघ यानंतर खेळणार आहे. तो टीम खारबावचा संघ खेळणार आहेत. यानंतर हरेश वसमुती तो क्रियांश इलेव्हन खारबावचा संघ यानंतर खेळणार आहेत. चांगली गोलंदाजी नॅमा बॉईज मोरेगाव कालही जसा या संघाचा आम्ही उल्लेख केला. या एक गाव एक संकल्पना जी होती 8 संघांची त्याच्यामधनं आलेला हा संघ आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केला. चांगलं फिल्डिंग. कालच्या दिवसापासून काय कॉन्फिडन्स वाढलाय टीमचा. आता एकदम कडक स्ट्रोक होता कव्हरच्या दिशेने. पण जो अभी आहे है आणि अभिनं काय फिल्डिंग केले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कडक स्ट्रोक होता यश वैतीचा. आणि फिल्डिंग बघा. ओ फिल्डिंग बॅटला लागल्या पंच दाखवतात. तिथून एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला 2 विकेट आले. त्यानंतर आल्या त्या 2 धावा झाल्या धावफलकावरती 2 गडी बाद 2. अध्यक्ष विजय दादा घरत. हे साऱ्या पोरांची तो हिंमत. आयोजक पिंट्या दादा घरत. आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेट पाटील. आमचा पाठी राखा. नारायणचं हे षटक बघा आपण पुन्हा एकदा बघू शकता. 2 विकेट त्या षटकामध्ये आले. लागोपाठचे 2 विकेट्स आता प्राप्त केले होते
आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज अभिजित. अभि या नावाने सर्वांना परिचित असा खेळाडू आपण बघतोय. द स्ट्रायकर येईल फलंदाज यशने सुद्धा चांगली बॅटिंग केले. आता बघा तुम्ही प्रतिस्पर्ध्याचा किती विचार करता. कालचं एक उदाहरण तुमच्या समोर देतो, कारण मोरेगावचा संघ ज्यावेळेला या मैदानावरती दाखल झाला तेव्हा मैदानावरती नारंगीचा संघ होता, कोपरीचा होता, अर्नाळ्याचा होता, जुचंद्रचा होता, आचोळ्याचा होता, वसई चॅम्पियन होता. हे संघ होते, पण त्यांनी त्याचा जास्त नाही विचार केला, स्वतःच्या खेळाचा विचार केला. तर श्रीराम कसले आपण सुद्धा स्वतःच्या संघाचा विचार करा. समोर संघ किती मोठा असू द्या, तुमचा खेळ दाखवण्याची वेळ आले. क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडूची सांगता, पण कालपासून जी लय मिळालेली आहे नॅमा बॉईज मोरेगावच्या संघाला, ती लय पुन्हा एकदा कायम आहे. जसा एखादा व्हिडिओ आपण बघतो ना, वेळ नसला का पॉज करून ठेवतो आणि वेळ असला का परत रिप्ले होतो, तसा नॅमा बॉईज मोरेगावनं आपला तो खेळाचा व्हिडिओ पुन्हा एकदा स्टार्ट केलाय, रिप्ले केलाय. यष्टी रक्षी आपण बघतो विजयला आपण एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धाव्याने धाफलक धावून पोहोचलाय तो 3 वरती. दोन्ही टीमसाठी महत्वाचा मॅच आहे. तुम्ही टॉप 5 मध्ये आलात, आता टॉप 3 टॉप 2 मध्ये जाण्याचा विचार तुमच्या मनामध्ये यायला असावा. मागचा मॅच जर पाहिला तर जांभूलपाड्यानं एक फायटिंग स्पिरिट दाखवली, एक लढाऊ वृत्ती काय असते, झुंजारा जरा प्रतिस्पर्धा संघाला कडवी लढत काय असते ती वाघोबा जांभूलपाडा टीमनं पाहिली. त्याला दुसरा एक कंगोर आहे. आई जीवदानी टीम गाचपाडा जी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय त्यावेळेला शॉर्ट सिलेक्शन चुकलं. घरच्या मैदानावरती खेळत असताना कशा पद्धतीनं खेळायचं होतं ते विसरले आणि त्यानंतर एक सेलिब्रेशन स्ट्रोक किंवा फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वारंवार झालाय आणि त्यामुळे कदाचित तो संघ थोडासा माघारी परतलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून होता. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावफलकावरती. धावा जाऊन पोहोचले. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती 4, 2 गडी बाद 4 धावा. करंट रन रेट जर बघितला तर 2.67 तितका चांगला नाहीये. इथे 6.27 पाहिजे होता. 6.27 करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक चुकले आहेत. क्षेत्ररक्षकाने थोडीशी मिस्टेक केली. झेल टिपायला होता, झेल सुटलाय. 2 धावाही या चेंडूवरती आल्या आता आणि या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. अभिजित गोलंदाजा रेडी होतोय. आउटसाइड एज फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने चेंडू गेलाय, झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे आणि क्षेत्ररक्षकानं टिपलाय. राज होते, राजनं टिपलाय झेल. 3रा विकेट गमावलाय टीम श्रीराम कसराली बी संघानं. एक कॅश प्राइज येते, त्याचाही उल्लेख आपण करूया. शेवटचा चेंडू आलाय, वेगवान असा चेंडू हाताळला गेलाय, वेगवान आहे आणि त्यानंतर 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा धावा आहेत त्या 6. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया संगीत. कॅश प्राइजही आले, बऱ्याच गोष्टी आहेत, पुन्हा एकदा येऊया. विनय पाटील माझी नगरसेवक, विनय पाटील माझी नगरसेवक, विनय पाटील माझी नगरसेवक. आमच्या नितीन भोईर दादाची 7 लाखात एक, 7 लाखात एक, 7 लाखात एक. भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल, भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल. गाचपाडच्या शक यो आमचा
आई लई पॉवरफुल थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. कॅश प्राइज आले आहे. जो संघ खेळतो नॅमा बॉईज आणि त्याचे जे पॅकर आहेत निलेश तुळसकर आणि नितेश तुळसकर हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले नॅमा बॉईज मोरेगाव या टीम साठी. स्वीप केलाय चेंडूला. झेल टिपला गेला स्क्वेअर लेग. राज होते आणि राजने टिपलाय हा झेल. पहिल्या चेंडूवरती प्रवीणनं कालचा दिवस आपण पाहिला होता. प्रवीणनं काय गोलंदाजी हाताळली होती. नारंगीच्या अगेन्स्ट महत्वाचं षटक प्रवीणनं हाताळलं होतं मधले येऊन आणि तिथून मॅचला टर्न अराउंड करून घेऊन गेला होता. 2 धावांचं षटक काल आपण पाहिले आणि आता येताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. क्रॉस बॅटर फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू चालला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथून वेगानं चेंडू परत आला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केल्यात. एका बाजूला गौतम मोहिते आहे, दुसऱ्या बाजूला सनी आहे. सनी जो बॅटिंग मध्ये जर बघितलं स्कोर मध्ये तो टॉप वरती असलेला हा फलंदाज आहे, पण क्रमांक किती वरती आलाय तेही महत्वाचं आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड केला जाईल. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तिथून पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हाना करताना 2 धावा. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव घेताना गौतमला परतावा लागतंय. तिसरी धाव घेताना गौतम बाद झाल्यात. धावा दाबल कवरती 9. 2.3 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा आहेत 9. थँक्यू डीजे बँजो पार्टी. फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडू हवेमध्ये चेंडू खेळलाय. अजून एक विकेट. अजून एक विकेट प्राप्त केलाय प्रवीणनं. 6वा विकेट गमावलाय टीम कसराली. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतोय. तिथून गोलंदाजीला मागच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय आणि विजयनं हा झेल टिपलाय. गॉन. थँक्यू. बघा बॅटच्या टोला लागला होता आणि विजयनं सेलिब्रेशन जुबलेशन त्याकरता केलं. विजयनं झेल टिपला आणि त्यानंतर सेलिब्रेशन केलं. हॅट्रिकच्या मोक्यावरती आहे. हॅट्रिकच्या मोक्यावरती गोलंदाज प्रवीण आला आणि या टीमचे नॅमा बॉईज मोरेगावचे जे पुरस्कर्ते आहेत हे खास करून हे नेहमीच ज्याने केलं नितेश तुळसकर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 1000 मिडल स्टंप डिस्ट्रॉय. WW and again W. थँक्यू बेंजे पाटी. हॅट्रिक बॉल बघा. हॅट्रिक बॉल मिडल स्टंप. आता प्रवीणपेक्षा जास्त सेलिब्रेशन पाठीमागे विजयीने केले कारण हॅट्रिक होती आणि नितेश तुळसकर यांनी लावलेलं कॅश प्राइज 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रवीणनं तिथून पटकावले. हॅट्रिक पुन्हा एकदा आपण प्रवीणची बघूया.
पहिला हा थोडासा टॉपला लागलेला चेंडू समोर गेला होता, लॉंग ऑन मध्ये झेल टिपला. त्यानंतर दुसरा विकेट जो खाली टोला लागला आणि विजयनं कॅच पकडला. आणि तिसरा चेंडू, तिसरा विकेट, हॅट्रिक बॉल, सरळ मिडल स्टंप डिस्ट्रॉय. 3 चेंडूवरती 3 विकेट्स प्रवीणने घेतल्यात. नवीन फलंदाज हिमांशू आणि दुसऱ्या बाजूला योगेश स्ट्रायकर एंडला आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेश. बच्चातल्याकडे लागतो, धाव घेण्याचा प्रयत्न इथून नेम साधण्याची आवश्यकता होती पण हा प्रयत्न केला नाही रुपेशनं. बहुधा एनर्जी बाकी ठेवतोय बाबा, अजूनही पुढच्या मॅचेस आहेत काही. आता 10 धावा आहेत दाफलकावरती, 8 विकेट गमावल्यात टीम श्रीराम कसराईच्या संघानं. व्हाईट बॉलचा इशारा तिथून होतो. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावफलकावरती. हळूहळू आपण बघतोय आता या स्पर्धेच्या उत्तरार्धाकडे चाललोय, क्लायमॅक्सच्या ठिकाणी आपण चाललोय. आता इथून लढाई, सेमीफायनल, फायनलची लढाई आपण या मैदानावरती अनुभवणार आहोत. गेले 5 दिवस, आजचा स्पर्धेचा हा 6वा दिवस आहे. भरपूर प्रमाणामध्ये एन्जॉय केलं, क्रिकेट एन्जॉय केलं, प्रत्येक क्षणाला आपण एन्जॉय केलं, आनंदही घेतला. आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये धनंजय पाटील होते, त्यानंतर नितीन पाटीलनं आपण शुक्रवारच्या दिवसामध्ये ऐकलं होतं, जहीरबाईनं ऐकलं होतं. आणि आज थोडा वेळ का होईना जो प्रशांत जाधवडे जे होते, कारण रात्री तिथून प्रवास करून पुण्यावरनं येणं, सकाळी घरी पोहोचणं आणि पुन्हा एकदा 10 वाजता या मैदानावरती आले होते. आणि त्यांच्या समोरसुद्धा आपण समोरच्या कक्षामध्ये थोडंसं हसी मजाक चालू होता. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आई जीवदानी ग्रुप असतील, पूर्ण टीम आहे, त्या टीमचं कोणीतरी नेतृत्व करणं आवश्यक आहे. तर तिथे सुद्धा आपण बघतोय विजयजी नरेश घरत असतील, विनोददादा पाटील असतील, अजिंक्यजी घरत, उत्कर्ष पाटील, ही पूर्ण टीम आहे, जी पूर्ण टीम आहे ज्यांनी भरपूर मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे केले. कारण जसं म्हणतात ना, कामयाब व्यक्ती की चमक दिखाई देती है, उसके पीछे की मेहनत नाही दिखाई देती. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक जण सुदैवी आहे, पण त्याने पाठीमागे केलेली मेहनत कदाचित लक्षात येत नाहीये. या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना या टीमची मेहनत आणि टीमने केलेली मेहनत खऱ्या अर्थानं फळाला आले. चांगल्या मॅचेस, रंगणाऱ्या सामने आणि त्यामुळे प्रेक्षकांचा लाभलेला उदंड असा प्रतिसाद. आज आपण जो ग्रँड फिनालेचा आजचा दिवस आहे, तो दिवस या षटकातील आता 2 चेंडूचा खेळ राहिला आहे. श्रीराम कसराईच्या इनिंगमधला 2 चेंडूचा खेळ राहिला आहे. धावा दाफलकावरती 12-12. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, चांगला फटका खेळलाय, चांगला कव्हरच्या दिशेनं चेंडू खेळलाय. नाही जमलं पहिल्या 8 खेळाडूला तर मी दाखवून करून दाखवेल. योगेशनं ठोकलाय हा चौकार. थँक्यू. क्रमांक 7 वरती होते योगेश. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला कडक स्ट्रोक खेळलाय तिथून कव्हरच्या दिशेनं, चौकाराच्या दिशेनं. धावा झाला दाफलकावरती 16. आणि आता कॅमेरामॅन तिकडे जाणार आहेत, कारण एक छानशी एंट्री चालले. आता हे 3 जण आहेत म्हणजे 3 इडियटच आहेत. 3 इडियट वाले आता येणार आहेत आपल्या मनोरंजनासाठी. करण्याचा प्रयत्न होता, तिथून पायावरती चेंडू हाताला, अपील जरूर झालं पण पंच दाखवतात लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती लेग बाई. 4 षटकांचा खेळ संपला, 4 षटकांचा धावा येते दाफलकावरती. 17 धावांचा पाठलाग करायचा तो टीम नॅमा बॉईज मोरेगावच्या संघाला. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया ज्यावेळेला 18 धावांचा पाठलाग सुरू होईल. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई जीवदानी मैदानावर
उत्कर्ष आणि धनंजय हे तीन तेच लोक आहेत ते ज्यांना बघून पोरं अभ्यास करायचं सोडून टीव्ही जवळ जातात. ये 3 जन तेच आहेत, त्यांना शोधत होते आपण. ये वही के 3 कैरेक्टर है जिनको देख के बच्चे पढ़ाई नहीं करते. चला वेलकम आहे तुमचं सुद्धा. हेही कलाकार आहेत. या कलाकारांसाठी टाळ्या व्हायला हव्या. हे रिझवण्यासाठी आपला आनंद देण्यासाठी इथून दाखल झाल्यात. पुन्हा एकदा जाऊया, काही शुभ सन्मान होईल आणि मॅचच्या दिशेने येऊया. चला सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. तिथून नवनीत आणि नारायण ही जोडी मैदानावरती. अकोटाप्याचा चेंडू होता. चेंडूला तिथून पूल केला. चेंडू चालाय बॉर्ड लाईनच्या दिशेनं. फील्ड केलं गेलं या चेंडूवरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. 18 धावांचा तिथून पाटला टीमला पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आतापर्यंत आले. जे पतंग मध्ये आल्यात, पतंग उडवणारे काही जे आज मकर संक्रांती दिवस आहे, आपण समजू शकतो. फक्त तुमच्या पतंगाच्या त्या मांज्याने एखाद्याला इजा होऊ शकते. त्याच्यामुळे पतंग उडवताना नक्कीच काळजी घ्या. कारण जसं पतंगाचा उल्लेख का केला जातोय, पतंग जसं उंच 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 उडत असते तसं आपण सुद्धा उंच उंच झेप घ्यावी. म्हणून ती पतंगाची जी कल्पना आहे ते त्याकरता आहे. फक्त ते उडवतात असताना मैदानावरती येणार नाही ते पतंग, याची आपण काळजी घ्या. कारण तो नायलॉनचा मांजा आहे. बऱ्याचशा घटना घडतात, आपणही बातम्यांच्या आधारे पाहतो. तर कोणाला दुखापत होऊ नये याकरता प्लीज सर्वांना विनंती आहे की आपण थोडंसं लक्ष द्या. स्कूप केले चेंडूला. चेंडू पाठीमागे निघून चला फाईन लेग रिझन मध्ये. चेंडू गेला बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. आपणचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आपणचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा. हा चौकार आलाय तिथून बॅटमधनं. नवनीतच्या बॅटमधनं चौकार तिथून टोकला गेलाय. अजून एक आकोटाप्याचा चेंडू आहे. चेंडू चाललाय. झेल टिपला नाही गेलाय. झेल होऊ शकला असता. तिथून फिल्डर पोहोचले ते चेंडूच्या दिशेनं, पण झेल नाही झाला. एक धाव्या चेंडूवरती. त्यानंतर आपण ड्रॉच्या दिशेने जाणार आहोत. धावा दाफलकावरती 8-18 धावांचा पाठलाग करायचा तो टीम नेम्या बॉईज मोरेगावच्या संघाला. श्रीराम कसराले बी वर्सेस नेम्या बॉईज मोरेगाव असं चालू असलेला मॅच.
नारायणच्या बॅट मधनं तिथून सुंदर फटका आउट ऑफ द पार्क सिक्सर. धावा झाल्या धाफलकावरती धावून पोहोचल्या त्या 14 वरती 4 धावांची आवश्यकता आहे. इथून जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. फ्लिक केले चेंडूला क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल टिपलाय. झेल चांगला झेल टिपलाय डीप ओढणं क्षेत्ररक्षकाली आणि तिथून त्यानं टिपलाय झेल. चार धावांची आवश्यकता आहे आणि जे 3 कॅरेक्टर आले नक्कीच त्यांना सुद्धा दाद द्या, कारण हे आर्ट आहे, कला आहे. ती सदर करण्याचा प्रयत्न हे 3 जण या मैदानावरती करतात. कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला कैद केलं जाईल. पायावरचा चेंडू आहे, फ्लिक केलाय चेंडूला, चेंडू चाललाय बॉर्ड लाईनच्या बाहेर आणि इथून मॅचला जिंकला नॅमा बॉईज मोरेगावच्या संघानं. बिलकुल एवढा चांगला डान्स करतात. 2-3 हल्दीवाले तरी ऑर्डर मिळतील ना.